तुरुंगांच्या ज्या अडचणी आहेत, तुरुंगाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये ज्या अडचणी आहेत, तुरुंगाच्या बाबतीमध्ये जे रिक्रुटमेंटच्या ज्या अडचणी आहेत, तर हे विषय गेले 3 ते 4 वर्ष आम्ही हाताळतोय। आज माझं मुंबई मध्यवर्ती कारागृहामध्ये भेट द्यायचं एकमेव कारण होतं इथल्या ज्या अडचणी आहेत त्या स्वतः समजून घ्यायच्या। मागील काही दिवसांपूर्वी मी पोलीस हाऊसिंगची बैठक ज्यावेळेस घेतली होती त्यावेळेस महाराष्ट्रामधली कारागृहे ह्या कारागृहामध्ये असलेल्या ज्या काही फॅसिलिटीज आहेत त्याच्यामध्ये आपल्या ज्या काही सुधारणा करायच्या आहेत त्याचे जे काही प्रस्ताव तयार केले गेलेले आहेत त्याच्यामध्ये मुंबई मध्यवर्ती कारागृहाचे देखील आपण प्रस्ताव तयार करतोय। तर एकंदरीत इथल्या अडचणी समजून घेणे, माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ज्या सूचना आहेत त्या सूचनानुसार भविष्यामध्ये आपल्याला कारागृहामध्ये ज्या नवीन बांधकामं करायची आहेत, ज्या काही आपल्या सर्वांना कल्पना आहे की आता मुंबई कारागृहाचं जर का आपण उदाहरण दिलं जवळपास 990ची कपॅसिटी आहे, म्हणजे क्षमता तितके प्रिझनर्स ठेवणं अपेक्षित आहे, परंतु जवळपास 3400च्या आसपास प्रिझनर्स आहेत। अशा वेळेला आतले जे काही यंत्रणा किंवा आतले जे काही फॅसिलिटीज कमी पडत आहेत तिथे कुठे सुधारणा करायची गरज आवश्यक आहे ती प्रत्यक्षात पाहावं, प्रत्यक्षामध्ये येऊन त्याची पाहणी करून अभ्यास करून माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे संपूर्ण अहवाल सादर करावा। आणि लवकरात लवकर मला वाटतं आज आपण पोलीस हाऊसिंगच्या मार्फत फक्त हाऊसिंगवरती कॉन्सन्ट्रेट न करता आता तुरुंग देखील हे पोलीस हाऊसिंगने उभारायचे आहेत हा निर्णय झालेला आहे। त्या अनुषंगाने पुढची पावलं ही उचलण्यासाठी आज मी इथे आलेलो आहे। बऱ्याचशा समस्या त्या पुस्तकातून मांडल्या गेलेल्या आहेत, अनेक ज्या असुविधा आहेत त्यामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत, काय सुधारणा केल्या जाणार आहेत? बघा, संजय राऊत यांनी शेवटी आता कुठल्याही आरोपीला जेल हे नरकच वाटणार, त्यामुळे त्याला त्यांच्या दृष्टिकोनाने मी काय पाहिलं त्यांचे विचार काय होते ह्यापेक्षा आज एक लक्षात घ्या, कारागृह जे काही आरोपींना आपण इथे त्यांचे ट्रायल चालू असतात तोपर्यंत त्यांना आपण इथे ठेवलेली असते, काही कन्व्हिक्शन झालेले असतात, आरोप सिद्ध झाल्याच्या नंतर कोर्टाने सजा सुनावल्यानंतर काही आरोपी इथे राहत असतात किंवा गुन्हेगारी केल्यानंतर इथे राहत असतात, त्यांच्यामध्ये सुधारणा होण्याच्या दृष्टीने त्यांना इथे अटक करून ठेवलेली असते। म्हणून त्यांना त्यांच्यामध्ये सुधारणा करण्यासाठी रिहॅबिलिटेशनसाठी आपल्याला काय काय गोष्टी कराव्या लागतील। आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागील डिसेंबरच्याच अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधिमंडळाने म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नवीन कायदा तिथे मांडला होता, त्याला विधिमंडळाने मंजुरी देखील दिलेली आहे, कायदा पारित झालेला आहे, तो आता माननीय राष्ट्रपती महोदयांकडे मंजुरी करता गेलेला आहे। त्याच्यामध्ये रिहॅबिलिटेशन हा अतिशय महत्वाचा भाग आहे। जेलमध्ये जे काही प्रशिक्षण दिली जातात, जे काही शिकवलं जातं त्याचं त्यांनी बाहेर अंमलबजावणी केली की नाही ह्याच्यावरती देखील आपण लक्ष देणार आहोत। आणि म्हणून मला वाटतं जेलला नरक असे उपमा देण्यापेक्षा जेलच्या मध्ये आलेला आरोपी किंवा गुन्हेगार जो असेल तो इथून सुधारून कसा बाहेर पडेल त्याला सुधारगृह असं म्हणतात। म्हणून मला वाटतं आपण एक थोडा बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे। आज माझे इथे येण्याचं मुख्य कारणच ते होतं की आपण सुधारगृह ह्याला आपण जेव्हा बोलतो ह्याच्यामध्ये कैद्यांची किंवा गुन्हेगारी प्रवृत्ती असताना जेव्हा इथे गुन्हेगार ज्यावेळेला येतात तो बाहेर पडतो त्यावेळेला त्याची गुन्हेगार प्रवृत्ती बदलली की आहे की नाही, त्यासाठी आतमध्ये आपण काय फॅसिलिटीज दिल्या पाहिजे, त्यासाठी आतमध्ये आपण काय बदल केले पाहिजेत या बाबतीत आम्ही चर्चा केली। मला क्षमता वाढवण्यासाठी काही चर्चा झाली का? क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत, नवीन बांधकाम केलं जाईल, बॅरेक वाढवले जातील अशी काही शक्यता आहे, त्याचा स्कोप आहे का? नाही, सध्या आता आपल्या सर्वांची माहिती करता पालघरमध्ये आपण 1500च्या कॅपॅसिटीचा आपण एक जेल आपण तयार करत आहोत, काम चालू आहे। मला वाटतं बारामतीमध्ये मला वाटतं काही 100च्या कॅपॅसिटीचं तिथे काम चालू आहे, अहिल्यानगरला 500च्या कॅपॅसिटीचं काम चालू आहे। येत्या काही कालावधीमध्ये येरवडा जेल ह्याची आपण कॅपॅसिटी जवळपास 4000च्या क्षमतेचं आपण तिथे नवीन आपण कारागृह आपण तिथे उभं करतोय, त्याला लवकरच मान्यता देखील माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली दिली जाईल। सेंट्रल जेलच्या बाबतीमध्ये देखील आपण हाऊसिंगच्या माध्यमातून पोलीस हाऊसिंगच्या माध्यमातून काही दिवसांपूर्वी आपण इथे प्लॅन तयार केलेला आहे, लवकरच त्याला देखील निधी आपण उपलब्ध करून देऊ। त्याच्या काही तांत्रिक अडचणी आहेत, महानगरपालिकेसोबत नगरविकास विभागासोबत आम्ही काही बैठक पुढच्या आठवड्यामध्ये मी आयोजित करणार आहे, त्या बैठकीमध्ये ते तांत्रिक प्रश्न सोडवले जातील आणि ग्राउंड+2 अशा फॅसिलिटीज आम्ही इथे उभं करायचा आम्ही विचारामध्ये आहोत, विचाराधीन आहोत आणि लवकरच त्याच्यावर आम्ही निर्णय देखील घेतो। प्रकरणामध्ये वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत।
पुण्याचं वैष्णवी हरवणे जी त्यांचा मृत्यू झाला, काय नक्की तपासात पुढे आलेल्या आहेत, कुठल्या गोष्टी काय तपास पुढे गेला? जबाब टाकला जातो. बघा, आत्महत्या झाल्याच्या नंतर जे काही चौकशी अंती निष्पन्न होईल, त्या चौकशी अंती निष्पन्न झाल्याच्या नंतर जो कोणी आरोपी असेल, जे कोणी याच्यामध्ये गुन्हेगार असतील, त्यांच्यावरती कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल. कुठल्याही राजकीय पक्षाशी निगडीत असू द्यात, त्यांच्यावरती कायद्यानुसारच कारवाई केली जाईल. ज्योती मल्होत्रा प्रकरणामध्ये धक्कादायक खुलासा होतोय. लालबाग राजाची सुद्धा तिने रेकी केली होती, मुंबईत दोनदा येऊन गेले होते. समोर आली. काही प्रवासी हे बघा, यामध्ये एटीएसच्या माध्यमातून आणि विविध आपल्या यंत्रणांच्या माध्यमातून ऑलरेडी चौकशी चालू आहे. त्या सदर व्यक्ती आहेत, त्यांना ऑलरेडी आपण अटक देखील केलेली आहे. त्यांनी कुठली इन्फॉर्मेशन गॅदर केली, त्यांनी इथून कसली पाहणी केलेली आहे, हे त्यांच्याकडनं चौकशीमधून बाहेर पडेलच. परंतु जी काही सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन आहे ती बाहेर येता कामा नये, ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. यंत्रणा त्या बाबतीमध्ये योग्यरित्या इन्व्हेस्टिगेशन करून कारवाई करतील. पुण्यामध्ये करोडो रुपयांची सुरू आहे आणि ती शासकीय विश्रामगृहामध्ये सापडली आणि ज्या एसडीएस आहेत अरुण खोतकर यांच्या रूममध्ये ती सापडलेली आहे. नाही, आपणच म्हणताय ते शासकीय विश्रामगृहामध्ये सापडलेले आहे. शासकीय विश्रामगृह काय कुठल्या आमदारांचं किंवा मंत्र्यांचं किंवा कुठल्याही लोकप्रतिनिधींचं नसतं. तिथे तात्पुरतं फक्त वास्तव्याकरता आम्ही तिथे जात असतो किंवा कोणी तिथे जात असतो. मला वाटतं चौकशी पूर्ण होऊ द्यात. नक्की कोणी तिथे आणले होते, कोणासाठी आणले होते, हे चौकशी तिथे निष्पन्न होईल. जो कोणी आरोपी असेल, जो कोणी याच्यामध्ये ज्यांची इन्व्हॉल्वमेंट असेल, त्यांच्यावरती कारवाई होईल. पण समितींवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी आपल्या नाही, बघा, आपण आत्ताच ते कन्क्लूड करणं, त्या कन्क्लुजनवरती येणं की ते समित्यांसाठीच होतं, हे मला वाटतं थोडं आता घाई होईल, चुकीचं होईल. चौकशी अंती आपल्या लक्षात येईल की नक्की कोणी रोकड आणली होती, कशाकरता आणली होती, हे चौकशी पूर्ण झाल्याच्या नंतर त्याच्यावर आम्ही योग्य कारवाई करू. देखिए, अभी तक इन्वेस्टिगेशन चालू है. वो जो व्यक्ति है जहां पे गई थी, वो अभी उनको अरेस्ट किया गया है. एक बार इन्वेस्टिगेशन जब पूरा हो जाएगा, ये बहुत ही सेंसिटिव इन्फॉर्मेशन है, तो मेरे ख्याल से इसका हम पब्लिकली डिस्कशन नहीं कर सकते. लेकिन बिल्कुल हमारी जो यंत्रणाएं हैं वो अलर्ट है. इन्वेस्टिगेशन राइट डायरेक्शन में जा रहा है. उनने जो भी रेकी की होगी या फिर जो भी उन्होंने इन्फॉर्मेशन गैदर की होगी, वो किस लिए की गई थी, वो सब इन्फॉर्मेशन लेने के बाद उसके वो योग्य वो स्टेप्स लिए जाएंगे. महाराष्ट्र एटीएस या फिर कोई और एजेंसी क्या ज्योति मल्होत्रा से पूछताछ करेगी कि उसका मुंबई आने का मकसद क्या था, और जो रॉ फुटेज है क्या हम अपनी महाराष्ट्र की सुरक्षा के दृष्टिकोण से उसे इन्वेस्टिगेट करेंगे, उनकी इन्वेस्टिगेशन में ज्वाइन करेंगे? देखिए, अगर जरूरत पड़ेगी तो बिल्कुल उनकी कस्टडी की मांग की जाएगी. लेकिन अभी तक जो भी इंक्वायरी चालू है वो सेंट्रल एजेंसी के माध्यम से की जा रही है. तो मेरे ख्याल से अगर जरूरत पड़ेगी तो बिल्कुल मांगेंगे. लेकिन सेंट्रल एजेंसीज के संपर्क में हमारी महाराष्ट्र सरकार है, और बिल्कुल इस मामले में माननीय मुख्यमंत्री महोदय भी बिल्कुल ध्यान दे के है. तो मेरे ख्याल से इन्वेस्टिगेशन का ही मामला है, तो इन्वेस्टिगेशन जब कंप्लीट होगा या फिर उस पर जो भी फाइंडिंग्स आएंगी उसके ऊपर कार्रवाई की जाएगी. सलमान की महाराष्ट्र लालबाग जैसे भीड़ भाड़ वाले इलाके को बाकायदे शुरू किया गया है, तो क्या इसके मद्देनजर और प्रिकॉशन किया जाएगा अगली बार, ताकि संदिग्ध चेहरों पर लोगों पर नजर रखें? देखिए, मुंबई पुलिस के माध्यम से जब भी ऐसी कोई मतलब गणपति के सीजन होते हैं या फिर दिवाली होती है, नवरात्र होती है, जब भी फेस्टिवल के सीजन्स होते हैं, तभी हम जो भी मैन्यूवरिंग होता है अच्छी तरीके से ही होता है. हमारा अभी आपने 4 दिन पहले ही आपको पता है कि मुंबई के लिए स्पेशली जॉइंट सीपी लेवल के एक अधिकारी की नियुक्ति की गई. उनके माध्यम से इंटेलिजेंस भी वहाँ पे एकत्रित किया जाएगा. उसके ऊपर योग्य जो भी आगे की जो स्टेप्स हो लिए जाएंगे. सलमान खान को धमकी इतनी आ रही है, सुरक्षा बढ़ाई गई है. सलमान खान के घर में कल वापस से एक व्यक्ति घुस जाता है, सिक्योरिटी बड़ी ब्रीच की जाती है. हालांकि उसे पकड़ लिया गया जैसे ही वो अंदर गया, लेकिन सुरक्षा को लेकर काफी सवाल है. सलमान खान को जो भी आज तक धमकियां आई है, उन्होंने जो भी प्रोटेक्शन की मांग की थी, उनके जो भी जरूरती प्रोटेक्शन वो दिया गया है. मेरे ख्याल से उनके लाइफ को कोई भी थ्रेट नहीं है, और
एजेंसीज बिल्कुल ठीक से काम करी इसलिए वो पकड़े गए। तो मेरे ख्याल से उनको उनके लाइफ को कोई भी थ्रेट नहीं, जो भी प्रिकॉशंस लेने थे वो ले चुके हैं। थैंक यू। कहीं ना कहीं अर्जुन भोजकर के पीए के रूम में जो पैसे मिले हैं, देखिए वो रेस्ट हाउस है, वो गवर्नमेंट रेस्ट हाउस है, वो किसी की ओनरशिप नहीं है। जो भी वहाँ पे कैश बरामद हुई है वो इन्वेस्टिगेशन कंप्लीट होने के बाद जो भी इसमें इन्वेस्टिगेशन में कंक्लूड होगा उसके ऊपर कार्रवाई की जाएगी। थैंक यू।